नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 38 आणि या अध्यायापुढे पण मागील कथा पुढे चालू आहे. नरसिंहाचे चरित्र आणि भक्तवत्सल गणेश शुभ्रसेनास निजपद देतो. आता इथं नरसिंह याचा अर्थ त्याचं नाव नरकेसरी ठेवलेलं आहे त्या मुलाचं, म्हणून तो नरसिंह होतो. आपल्या दशावतारापैकी नरसिंह नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री वक्रतुंडा अखुवाहना. अखुवाहन म्हणजे उंदीर ज्याचं वाहन आहे असा. स्वानंद वासिया सनातना. मायाचालकादीन उद्धारणा. गजानना बुद्धिपते. अलक्ष लक्ष अगोचर. परमात्मा तू सर्वेश्वर. न लागे तुझा पार. सर्वा ठाई व्यापुनी असशी. शिव विष्णू सूर्यशक्ती तुझ्याची या सर्व विभूती. विश्वात्मा तू जगतपती. अगम्य लीला तुझीही. परी करावया भक्त रक्षण. सगुण निर्गुणात्मक रूप महान. केलेस देवात्वाधारण. प्रणवाख्य स्वरूप धरोणी. करता सद्भावे नामस्मरण. अनंत होती संकटे निरसन. सूत्रधारी तू गजानन. अगम्य लीला पै तुझी. धुंडी दासरथला ध्यानी. दयाळू तू श्री चिंतामणी. दासरथही वसोनी. सगुण लीला वदविसी. उल्हासली तेने चित्तवृत्ती. तेव्हा धुंडी विनवी श्रोतयाप्रती. क्रोध येऊनी सेवकाप्रती. राजसुता समीप पातले. हस्तपादादी करुणी बंधन. कंठी बांधला थोर पाशान. म्हणती आता यासी त्वरे नेऊन. सखोल कुपात लोटावे. पाषाण लोटोनी कुपात. भरावा हा कूप समस्त. याचा करावा यात अंत. पुन्हा वरती न एकदा. ऐसी समस्ती करून विचार. बंधनास उचलला कुमर. कुपापाशी अतिसत्वर. घोरवनात आणिला. कुपात देता लोटून. परी निर्भय मनी राजनंदन. गजाननाचे करत नामस्मरण. आनंदे करून ते काळी. लोटून देता कुपात. नवल करत एकदंत. बंधनापासून तया करुणी मुक्त. आदर उदकावरी धरियेला. सेवक वेगे धावून समस्त. पाषाण आणून टाकती कुपात. तेव्हा क्रोधावून या एकदंत. हुंकारे उडवित गगनोदरी. पाषाण थोर घालूनी रथावरी. कुपी टाकती अतिसत्वरी. कित्येक जाऊनी दुरी. शिळा आणती उचलोनी. पाषाण टाकीता आणोनी. सर्वही उडवणी जाती गगनी. हे सेवकासी न दिसे नयनी. भागले पाषाण टाकता. परी कूप न भरेत एक क्षणी. सेवक आश्चर्य करती मनी. तेव्हा कुपा समीपत्वरे येऊनी. लक्षिते झाले ते काळी. तो पाण्यावर दिसे आदर. बैसला असे राजकुमार. तेव्हा झाले क्रोधातुर. पाषाण टाकती अतिवेगे. ते सर्व उडून जाती गगनी. हे सेवके लक्षिता निजनयनी. म्हणती कुपी आम्ही देता लोटोनी. आपोआप गगनी केवी जाती. गगनी पाहता विलोकून. पक्षासम वायुचक्री करती भ्रमण. त्यातील कित्येक येऊन. आदळती नगर दुर्गावरी. तेव्हा दुर्गचर्या कोसळत. महाद्वारे बंद झाली समस्त. रक्षक झाले भयभीत. जीवभये सर्व पळती. कित्येक मंदिरावरी पतन होती. त्याने मंदिरे गोपुरे कोसळती. नागरिक भय पावले चित्ती. म्हणते विघ्न उद्भवले हे. थोर शिळा आणि पाषाण. गगनातून केवी होती पतन. संकट ओढवले दारुण. विचार बर्वान दिसे. करावया राज्यहरण. वीर पातलासे काय महान. तो शिळा पाषाण देतसे झोपून. स्वबळे करुणी नगरीत. त्यात कित्येक सुजन भगवत भक्त. दिनवदने वदती समस्त. रायाच्या दोषे दुःख अद्भुत. भोगणे लागे प्रजेशी. वळसा नगरात आला थोर. बिदोबिदी रडती नारी नर. मंदिरे बहुतेक झाली चूर. एकच्या आकांत वर्तला. इकडे सेवके लक्षिता नयनी. आश्चर्य करती तय क्षणी. आम्ही कुपात देता लोटुनी.
गगनी केवी जाती हे. तेव्हा कुपी लक्षिता येऊनी समस्त उदकावरी लक्षिला सूत. झाले सर्व हे क्रोधयुक्त तयावरी शिळा थोर टाकेती. तव तीन पडता तयावरी आपोआप गेली गगन उत्तरी. अद्भुत वर्तले ते अवसरी अगम्य कळा दयाची. सेवक लक्षित जेव्हा कुपात ज्वाळा उद्भवल्या अद्भुत. धुम्रे गगन कोंदले समस्त भुवरी ज्वाळा धावती. तेव्हा अद्भुत सुटलासे प्रभंजन. प्रभंजन म्हणजे वारा. दशदिशा धूम्र दाटलासे दारुण. सेवक पळती संपूर्ण शंख करीत नगरपंथे. मार्गी दाटी झाली थोर उलटून पडती भूमीवर. कित्येक पायाखाली झाले चूर थोर अनर्थ ओढवला. तेव्हा कुपातून नरकेसरी आदर असता उदकावरी. आपोआप येऊनी बाहेरी उभा राहिला आनंदे. ऐसे लक्षता नरकेसरी प्रेम दाटले निजांतरी. रोमांच उदेले सर्व शरीरी गैवर चित्ती दाटला. तेव्हा सद्गदांतरी होऊन आजी गणेश रक्षिले मज धावून. कष्टला श्री गजानन दासा लागी रक्षिता. नैनी लोटल्या प्रेमांबुधारा म्हणे भक्त सहकारी या लंबोधरा. दयासागरा करुणा करा दर्शन देई मज आता. माता पिता गुरुदेव असशी माझा तुची सर्व. तव पदी माझी अखंड भाव अचळ कीर्ती चित्ती जडलासे. जळी काष्टी पाशाणी तू एक भरलास मोक्षदानी. ऐसे असता चिंतामणी दर्शन माते कानदेसी. वियोग आता नसाहे चित्ती भेट देई त्वरित गणपती. दास तुझा मी जगतपती करी तृप्ती एकाळी. इच्छा आता करी ही पूर्ण जाऊ पाहे माझा प्राण. अश्रूने भरले तेव्हा नयन अंतरी सद्गद जाहला. सद्भाव तयाचा जाणून मनी आनंद लासे मोक्षदानी. सन्मुख तत्काळ प्रगटोनी हृदयी धरले सप्रेमे. हस्त ठेवूनी मस्तकावरी प्रेमे बैसोनी अंकावरी. आनंदे तयासी सावध करी भक्त कैवारी ते काळी. तयाचे ब्रह्मानंदी मुरले चित्त मुखी गणेश नाम उच्चार होत. मस्तकी प्रभूचा स्पर्शता हस्त नेत्र उघडीत ते दवा. दृष्टी विलोकिता श्री गणेश प्रफुल्लित झाले मानस. दंड सापडला धरेस प्रभूचे पायी आनंदे. सद्भावे जाणून अंतरी संतुष्ट झाला विघ्नारी. प्रेमे उचलोनी आस्वकरी वदता झाला ते काळी. माझे करता नामस्मरण तत्काळ प्रगटोनी तुझ रक्षीन. प्रिय भक्त तू माझा महान झालो आधीन भक्तीने. ऐसे अमोघ ऐकता प्रभूची वाणी नरकेसरी आनंदोनी मनी. सद्भावे चरणी नमोनी वदेस प्रेमे ते काळी. देवादिदेव तू श्री गणेश पूर्ण केलीस माझी आस. चित्ती झाला अतिउल्लास स्वरूप सुंदर विलोकिता. परी जीवित्वाची आशा मी धरून केले देवा तुझे स्मरण. जळो माझे हे मूर्खपण कष्ट दिले मी स्वामिया. अज्ञानी मी अद्भुत थोर दयासागर तू लंबोदर. अल्पमती मी तव किंकर अपराध पोटी घाली हा. सप्रेमे ऐकता तयाची वाणी चित्ती आनंद लासे चिंतामणी. हृदयी आनंदे धरोनी वदता झाला ते काळी. चिंता न करी निज मानसी जाई बेगे निज सदनासी. करीन मी तुझ्या रक्षणासी संकटकाळी प्रगटोनी. वदोनी ऐसी प्रेमवाणी गुप्त झाला मोक्षदानी. तेव्हा नरकेसरी आनंदोनी नगरा समीप पातला. तेव्हा सेवक येऊनी सभास्थानी नमोनी वदती दीनवाणी. तव सुत आम्ही नेतावनी नवलाद्भूत वर्तले. तेव्हा रायासी सर्वही केले विदित कदा न मरे तव सूत. आम्ही यज्ञ करता बहुत सर्वही व्यर्थ झाले. कुपी लोटता शिळा पाषाण ते आपोआप गगनी जाती उडून. जळात अधरत वनंदन आनंदे करुणी बैसलासे. शिळा पाषाण जे जे गेले न बहुदरी ते ते येऊन पडती राया नगरी. आकांत मांडला थोर अवसरी मंदिरे त्यागोनी जन पळती. आम्ही लक्षिता कुपी येऊन तो अग्नी ज्वाळा निघाल्या त्यातून. ज्वाळांनी व्यापिले वन तेव्हा भय पावलो अद्भुत. तेने वृक्ष धडधडा जळती ज्वाळा चौकडे त्वरे धावती. लक्षिता भय पावलो चित्ती जीव घेऊनी पळालो. सेवक सभेत वत्ता वचन तो पातले ते नागरिक जन. सभाजन दचकले संपूर्ण तो अद्भुत नवल वर्तले.
नरकेसरी प्रवेश ग्रामात नवन वर्तले अति अद्भुत. पाषाण कोसळती जे नगरात ते बंद झाले ते काळी. आनंदले सकळ जन म्हणते अरिष्ट आजी चुकले भान. तेव्हा आनंदे वदती विद्वज्जन रक्षिले आजी गजवदने. रायाच्या आचरण योगाने संकट उद्भवले हे निश्चयाने. परी वाचलो यातून दैवयोगाने सुकृत होते म्हणून या. राये वधावया स्वसुतासी आज्ञा पिले सेवकासी. परी गजवदने रक्षून तयासी आणला आनंदे मंदिरी. वदताय से विद्वज्जन आनंदले जन संपूर्ण. तेव्हा हेर सांगती वर्तमान नमन करुणी रायासी. सभे सन्मुख पातला नरकेसरी आनंदमय झाली सकळपुरी. ऐसे सेवक वदता ते अवसरी तो सभास्थानी पातला. राय येता लक्षून सकुमर क्रोधाग्नी उचंबळला अद्भुत थोर. सिंहासन त्यागुन अति सत्वर सन्निध तयाच्या पातला. क्रोध रायाचा लक्षून नयनी सभाजन भय पावले मनी. तेव्हा राय हस्त तयाचा धरुणी मंदिरी घेऊन जातसे. येता लक्ष्मी पती कुमर इंदुमतीचा आनंद वाटला थोर. म्हणे मम भाग्यासी आजी नाही पार. सद्बुद्धी रायासी उपजली. चित्तातील गेले दुष्ट विचार झाला अजी प्रिय कुमर. हस्ती धरून अति सत्वर आनंदे येतसे ये काळी. ताना माझा गणेश भक्त दयासागर श्री एकदंत. माया जयाची अति अद्भुत तिने मोहिले चित्त रायाचे. ऐसे अद्भुत उद्भवता मणितरंग तेने प्रफुल्लित झाले सर्व अंग. म्हणे शांत झाला रायाचा राग अगम्य लीला गणेशाची. सन्निध येता पतिपुत्र आनंदे पतीचे पद नमित. तेव्हा राव होऊन या तप्त वदता झाला सक्रोधे. पुत्र नव्हे हा महान वैरी पापी जन्मला उदरी. अति असे हा दुराचारी कुलांगार साचा हा. कुपुत्र असे गे हात महान याचे कदा न पाहावे वदन. करता याच्याशी संघर्षण नाश होय सकळाचा. वैरी माझा जो अति अद्भुत तयाच्या स्मरणी अखंड झाला रत. तरी याचा तू आता करी अंत विष दुर्धर देऊनी. रायाचा क्रोध जाणून थोर इंदुमती झाली चिंता तूर. तेव्हा सोमनी करी विचार म्हणे संकट ओढवले द्वैपक्षी. संसारी असावे पुत्र रत्न यास्तव करती नाना यत्न. ग्रहसंपदादी संपूर्ण शून्य होतसे सर्वही. पोटी जन्मता सुपुत्र 42 कुळ्यांचा उद्धार करीत. ऐसा महान थोर हा गणेश भक्त प्राप्त झाला पूर्वदत्ते. तरी केवी करू आता याचे हनन जाऊ पाहे माझा प्राण. संकट ओढवले हे दारुण काय विचार करू आता. यद्यपि करता मी याचे हनन पाप भोगावे लागेल महान. जननिंदती मज लागून मातांगी साजवसतील. मातांगी साचवदतील. मातांगी म्हणजे काय चांडाळीन. संकट ओढवले दारुण याहून दुजे संकट नसे अन्य. जरी मोडता पतीचे वचन पतिव्रता धर्म नष्ट होय. असता धर्म काय करायचा जो पोटच्या पोराला बार म्हणून सांगतो. धर्म नष्ट झाला तर होऊ दे. माता पिता गुरुदेव पतीचा असे स्त्री अशी सर्व. पतिचरणी अखंड भाव तियेने त्रैलोक्य सर्व वंदती. पतीचे जाणून मनोगत आनंदाने सेवा करत. संकट न मानी किंचित साकडे न घाली पतीवरी. श्रेष्ठ असे हा पतिव्रता धर्म ढळवून द्यावा कदा नेम. न लागे करणे दान धर्म तीर्थव्रतादी देवपूजा. पुत्राहुनी श्रेष्ठ पती पती असता पुत्र होती. तरी पतिवचने निश्चिती वर्तन करावे ते काळी. न मानता आता पतीचे वचन तो स्वमनोगत असं करेल पूर्ण. तरी आपुला स्वधर्म करावा रक्षण त्यात कल्याण द्वैपक्षी. ऐसा सद्विचार करून मनी परी विनोदे वदे पतीशी जाऊनी. स्वामी दासी असे ही अज्ञानी मान द्यावा वचनासी. सर्वज्ञ तुम्ही दयासागर प्रार्थिते स्वामी जोडून कर. सुपुत्र असे हा तुमचा कुमर केवी विष देऊ या ते. 9 मास व्हायला म्या उदरात केवी करू याचा अंत. लोकनिंदा करतील समस्त होईल अपकीर्ती जगी माझी. तरी हे दूषण स्वामी वारोनिया पुत्रावरी आता करी दया. पूर्वदत्ते प्राप्त झाला राया महान सिद्ध तेजस्वी. त्यातून असे हा गणेश भक्त श्रेष्ठ असे त्रैलोक्यात. रक्षा स्वामी आता स्वसुत चित्त शांत करोनी.
करणे ऐकता स्त्रियेचे वचन, चित्ती झाला क्रोधायमान. म्हणे आता तव सन्मुख सुतासी वधून, शिक्षा करतो तुझा आता. ज्ञानमाते कथावयासी, लज्जान वाटे निज मानसी. आता माझा नाश करू इच्छिसी, रक्षण करुनी तनयाचे. अव्हेरिले सगे माझे वचन, महापापी तू बातंगेण. न पाहावे कदा तुझे वदन, कांता नव्हे साथ माझी. साहस निर्दयत्व आणि असत्यता, हे स्त्रियांच्या अंगी अखंड अवस्था. या चिन्हाची तू प्राप्त झालीस कांता, तरी सर्व चिन्हे करोनी. रायाचे ऐकता कठीण उत्तर, चित्ती झाली से भयातुर. जोडून तेव्हा दोन्ही कर, मधुर उत्तरे प्रार्थित. अन्यायी मी असे महान थोर, वचनी न केला अंगीकार. मागणे स्वामी पसरून पदर, क्षमा करी आता सर्वज्ञ. अपराध माझा क्षमा करी, नेणतेपणे मी चुकले जरी. वधुनी ऐसे पद धरी, म्हणे वचन मान्य मज स्वामीचे. काया वाचा मने करून, वचनी सत्य मी देईन प्राण. असं कोणती नसे मज लागून, स्वामी वाचून अन्य काही. आताची विष आणून दुर्धर, सुतासी देते अतिसत्वर. ऐसे कांतेचे ऐकता प्रेम उत्तर, म्हणे अवश्य त्वरे देई आता. नमोनी पतीचे पद कमळ, विष आणविले तात्काळ. हस्ती धरून या स्वबाळ, मुखी लावणी वदतसे. वडिलाचे शब्द तुझला मान्य, जरी याने झाले अकल्याण. पुत्रधर्माचे हा प्राधान्य, विचार याचा चित्ती करी. स्वहट्ट दे आता सोडून, पितृवचनी देई मान. यात सकळाचे होईल कल्याण, आणि दुःख न होय तुझ लागी. पुत्र स्नेहाच्या करुण योगे करुणिया, सुमार्ग हा मी तुझला केला कथन. तरी मम वचनासी देऊनी मान, वर्तन करी पितृ आज्ञा. माझे सुशब्द हे तू न मानता, विष प्राशन करी आता. हे शब्द हे वदता माता, आनंदे वदे नमुने. स्वधर्म करून या रक्षण, माता पिता यासी करावे नमन. मुळासे हे शास्त्र प्रमाण, त्याग न करावा सत्कर्माचा. त्रिकाळ साधावे सर्व कर्म, टळून द्यावा कदा स्वधर्म. स्वधर्माचा असे हा मूळ नेम, याचे रक्षण करावे. आचरण करून गृहस्थाश्रम, सत्पात्री करावा दान धर्म. त्रिकाळ सांग साधोनी कर्म, अखंड भगवत भजन करावे. आपपर्ण जाणावे चित्ती, दया ठेवावी सर्वाभूती. देवार्चनी ठेवणी प्रीती, सत्संग सदा सेवावा. माता पिता गुरु आप्त, त्यांच्या तत्पर असावे सेवेत. परी व्यत्यय न आणावा स्वनेमात, प्राणांत जरी यात होता. उदयासी येता पूर्वदत्त, तेव्हा नरतनुही प्राप्त होत. यात जन्म पावे 4 वर्णात, स्वधर्म कर्म सेवावया. यात सन्मार्गाचे करुणी सेवन, अखंड करावे भगवत भजन. सद्भाव मनी आणून, गुरु सेवन करावे. क्षणभंगुर हा देह पाही, भरवसा याचा नसे काही. असत्य असे सर्वही, अपवित्र मूळ असे हा. जोवरी देहात असे प्राण, तोवरी माता पिता बंधू आप्तजन. देह पडता अचेतन, कोणी रक्षण न करती. जेवी पदरी असे संचित, ते भोगणे तयासी होय प्राप्त. भवचक्र याती अद्भुत, प्राप्त होतसे तयासी. तरीही नर्तनु मूळ अपवित्र, हिची शाश्वती नसे किंचित. अखंड सुख दुःखे सर्व भोगित, कर्मयोगे करोनी. क्षेत्र हे अद्भुत महान, भवसागर करावया उल्लंघन. दयाळू जो का सच्चिद घन, त्याने स्वधर्म कर्म हे लाविले. तरी स्वधर्म सुकर्मे करून, अखंड करावे नामस्मरण. याने जरी होता प्राणोत्क्रमण, सलोकता प्राप्त होय. सुदैवे हे प्राप्त होता स्थान, कैचे तयासी जन्म मरण. श्रेष्ठ ऐसे नामस्मरण, त्याने श्री गणेश प्राप्त होय. दयाळू ऐसा एकदंत, सर्वातरी जो असे व्याप्त. रिक्त ठावडा किंचित, भरिला संपूर्ण सर्वातरी. करता आणि सर्व करविता, अनंत ब्रह्मांडी जयाची सत्ता. सर्वासी जयाची चाळकता, चैतन्य शक्ती तयाची. ऐसा परमात्मा श्री गजानन, हृदय भुवनी जो चैतन्य घन. तयाचे करता नामस्मरण, आल्हाद मनी होतसे. तरी सुख दुःख समस्त, प्रारब्ध सर्व भोगवित. हे सर्व जाणून या स्वचित्तात, नामस्मरणी रतलोसे. मातेशी ऐसे वधून, म्हणे विष दे आता मज लागून. भोगता सर्व गजानन, मी लिप्त नसे या माझी. देह आशाही आता धरून, न त्यागी कदा मी नामस्मरण. काळपुट दे करतो सेवन, आनंदे करून ते काळी. कुमराची सुरम्य ऐकता वाणी, इंदुमती बहु आनंदली मनी.
विषपेला वेगे घेऊनी मुखी लावला तयाच्या. नरकेसरी आनंदला मनी वाणी रंगली नामस्मरणी. मातेच्या करीने विष घेऊनी स्वमुखी तेव्हा लाविले. हृदय चिंतन मंगलमूर्ती म्हणे भक्ता तो सर्व श्री गणपती. ऐसी भक्तमुखीची ऐकता वचनोक्ती गैवरे दाटला दयाघन श्री एकदंत. नवल केले अति अद्भुत काळकूट केलसे अमृत. रक्षावया भक्तासी तेव्हा विषसेविता नरकेसरी. वाचे गणेश नामाचा उच्चार करी. त्याने आनंद दाटलासे अंतरी. नाचे रंगणी ते समयी. तेव्हा राव विचार करी निज मानसी. दुर्धर विष देता यासी. ते सर्वही केले प्राशनासी. नवल चित्ती वाटते या काळकूटाचा स्पर्श होता. शरीराची तत्काळ होय दग्धता. ते विषयाने सेवन करता काहीन झाले एकाळी. विषयाने हे करता सेवन आनंदे करतसे नामस्मरण. मदसन्मुख उभा राहून नृत्य करतसे सप्रेमे. ऐसा स्वमानसी करता विचार क्रोधाग्नी भडकला थोर. म्हणे करणी याचा मी संवार नाना यज्ञे करोनी. ऐसी स्वचित्ते विचार करोनी सेवकासी वदेत क्षणी. सचिवासी आना वाहुनी सकळ वीरा संवेत. तेव्हा सेवकाची धावली मांदी प्रधान बैसला असता गादी. म्हणती राये बोलाविले आधी सकळ वीरा संवेत. सेवकांचे ऐकता वचन सकळ वीरासी पाचारून. निघालासे त्वरे करून राजदर्शनासी ते काळी. रायासी करुणी नमन वदता झाला कर जोडून. आजी दुःखित दिसते अंतःकरण काय कारणे ते सांगा. सचिवाचे वाक्य ऐकता करडी राव वदेत क्षणी. या कुपुत्राच्या संयोगाने चैन पडे मज आता. तरी याते नेऊनी घोरवणी करा याची प्राणहानी. अनंत उपाय करुणी छेदा मस्तक मम आज्ञे. थोडक्यात हा मागून पुढे अध्याय चालू आहे. आणि भक्त प्रल्हादाला जे काय काय केलं, अग्नीत जाळलं, वरून डोंगरावरून फेकलं, तसंच इथं चाललंय. आपण मागच्या अध्यायात बघितलंय सेवकांनी अनेक प्रयत्न केले पण तो राजकुमार काही मरत नाही, तर त्याचा जीव उलट वाचतो आहे. मग आता त्याने काय केलं, त्याच्या गळ्यात दगड बांधला, त्याचे हातपाय बांधले, त्याला एका विहिरीमध्ये टाकला आणि वरनं परत सगळे दगड टाकून हे आता विहीर बुजवायची असं त्यांनी विचार केला. मग गणपतीने काय केलं, विहिरीत टाकल्या त्याचं बंधन मुक्त केलं. पहिलं त्याच्या गळ्यातला पाषाण वगैरे बाजूला काढला, आणखीन त्याला आदांतरी ठेवला पाण्यावरती. हे लोक आपले पाषाण आणून टाकतायत दगड शिळा पार रथावर घालून आणतायत, पण काही झालंच नाही. आणि गजाननाच्या हुंकाराने ते सगळे दगडशिळा आकाशात उडत होते. ह्यांना काय ते दिसत नव्हतं आधी की त्या शिळा उडतायत म्हणून. तर हे आपले आणून टाकतायत दमले शेवटी हे शिळा आणि पाषाण टाकून. आणि मग बघितलं तर हा आपला बसलाय असाच आणि काहीच नाही आतमध्ये. मग वरती बघितलं तर सगळे ते गोल दगडशिळा फिरत आहेत. आणि मग आता हे अजून क्रोधावले, अजून आणून टाकू लागले. व ते सगळे आता उडाले आणि नगरात जाऊन पडले. कित्येकांची घरं मोडली, कित्येकांच्या त्या डोक्यावर पडले, कित्येक दरवाजे बंद झाले, दरवाजालाच ते शिळा जाऊन पडल्या. असं सगळं चाललेलं आहे. मग आता या लोकांनी विचार केला की आपण जाऊन बाबा राजाला काय ते सांगावं. तर तोपर्यंत गणपतीने याला बाहेर काढलेला आहे. हा येतो आणि बाहेर हा हसत आपला उभाच आहे. आता सेवक घाबरले सगळे आणि गेले राजाकडे सांगायला. आणि मग हा आनंदित उभा आहे, पण ह्याच्या मनामध्ये असं प्रेम दाटलं गणेशाचं. त्याचं नाव घेत होता सारखा. आणि मग म्हणे माता पिता गुरु तूच आहे, माझा अखंड भाव आहे तुझ्या चरणी. जळी स्थळी काष्टी पाशाने मला तूच दिसतोस, तूच सगळीकडे भरलायस. तर माझी आता एवढी इच्छा पूर्ण कर आणि मला तू दर्शन दे. तुझ्या दर्शना वाचून माझा प्राण आता जाऊ पाहताय. मग गणपतीने त्याला दर्शन दिलं, जवळ घेतलं, अंकावर घेतलं, मांडीवर कुरवाळलं प्रेमाने. आणि बाबा तूच माझा महान भक्त आहेस, तू काय चिंता करू नको. आता तुझं संकट तर टळले आणि मी सदैव तुझ्या संकटासाठी उभा आहे. ह्याचं नावच आहे ना संकटी पावावे. संकटामध्ये आपल्याला तो येतोच मदतीला. तर तू आता तुझ्या याच्यामध्ये जा, राज्यामध्ये जा, राजवाड्यामध्ये जा, घरात जा, काही काळजी करू नको. मग तोपर्यंत हे सेवक गेले. ह्यांनी सगळं राजाला सांगितलंच होतं काय काय घडलं ते आतापर्यंतचं. आणि मग हा आला तिथं. मग त्याला बघून राजाला खूपच राग आला, म्हणजे की आता ह्याला कसंही करून मला मारायचंच आहे. कशी विकृती बापाच्या मनातली बघा. चांगला भक्त मुलगा आहे तर हा मारायला टपलेला आहे. तर त्या रागावला, क्रोधावला, त्याचा हात धरला आणि तरा त्याला घेऊन आतमध्ये चालू पडला.
मग आता घाबरले सगळे लोक, आता हा काय करतोय. कारण आधीच हेरांनी सांगितलं की तो जसा नगरात प्रवेश करता झालाय तशा शिळा पडणं बंद झालंय. आणि लोकांना सगळ्या आनंद झालाय. आणि लोक म्हणतात हा बाळ महान आहे, हा बाळ गणेश भक्त आहे, राजा असा का वागतो, हा बाळाला गणेशाने राखण केली, आमची पण गणेशाने राखण केली. म्हणजे लोकांच्या मनात पण त्याच्याबद्दल चांगल्या भावना आहेत आणि राजाबद्दल अजिबात चांगल्या भावना नाही, राजाबद्दल राग आहे. मग आता याला राग येतो ना, हाताला धरतो आणि बायकोकडे घेऊन जातो. तर ही बघते बापलेकाला येताना, तर ही खुश होते, म्हणते बरं झालं गणपतीनं काहीतरी साकडं माझं ऐकलं, बापाच्या मनातला राग गेलाय, माझ्या मुलाला हाताला धरून येतोय, चांगली गोष्ट आहे. ती आनंदली. बघते तर हा जवळ येऊन सांगतो हा कुपुत्र आहे, हा कुलांगार आहे, हा माझ्या पोटी कसा आला, हा माझा नाश करायला आलाय वगैरे वगैरे सांगून म्हणतो तुझ्या पोटी असा जन्मलाच कसा, तू 42 पुळांचा उद्धार कसला करतोय, हा तू आताच्या आता त्याला विष दे आणि त्याचा अंत कर. आता त्या बाईला शंका पडली, काय करू मी, संकट पडलं तिला. इकडं पोटचा मुलगा आहे आणि इकडं नवरा आहे. नवऱ्याची आज्ञा नाही पाळली तर पतिधर्म केला नाही म्हणून पाप लागतंय. आणि मुलाला विष देऊन मारावं तर लोक मला चांडाळीन म्हणतील, कसली ही आई आहे, आपल्या पोराला मारलंय, असं सगळं तिच्या मनामध्ये आलं. मग तिनं रायापुढं पदर पसरला आणि त्याला म्हणले, अहो हा सुपुत्र आहे, चांगला मुलगा आहे आपल्या पोटी, मी माझ्या 9 महिने पोटात वाढवला आहे ह्याला, मी कसं काय ह्याला विष देऊ, तुम्ही जरा ऐका माझं. आपलं पूर्वदत्ते म्हणजे आपलं पूर्वकर्म चांगलं होतं म्हणून हा आपल्या पोटी आला आहे. तर राजाचा राग अजून भडकला, तू माझी बायको नाहीस म्हटला, तू पण पापी नाहीस, तू त्याला साथ देतेस. आता बायकांच्या अंगी म्हणे साहसी असतात, निर्दयी पण असतात आणि खोटं पण बोलतात, तर हे सगळं पण तुझ्या अंगीकारात आहे. तर तू जर त्याला नाही मारलंस तर मी म्हणे तुला तुझ्यासमोर मी म्हणे याला मारेन. मग आता हिला वाटतं आपल्यासमोर ह्यानं मारण्यापेक्षा आणि माझं वचन भंग होण्यापेक्षा मी त्याला आणून विष देते. शेवटी त्याच्या मधुर वचन बोलते, त्याच्या पाया पडते आणि म्हणते की बाबा मी तयार आहे. आता त्याला पण आधी मुलाला सांगते, बाळा सोडून दे हट्ट, बापाचं म्हणणं आहे की नको घेऊ गजाननाचं नाव, तर तुलाही त्रास होणार नाही, मलाही त्रास होणार नाही आणि माझं पण वचन पूर्ण होईल. मग तो मुलगा तिला पण ज्ञान देतो की नामामुळं काय काय होतं ते सगळं तिला सांगतो, की माणसाने कसं राहावं, भगवत भजन करावं, देवताच्या पूजा अर्चनावर प्रेम ठेवावं, आपलं नशीब जर पूर्वदत्त म्हणजे पूर्वकर्म चांगलं असेल तरच ही नर्तनू आपल्याला प्राप्त होते. मग हे म्हणजे हे सांगितलंच आहे बघा बऱ्याच ठिकाणी, की जेव्हा अनेक जन्माचं कर्म पुण्य केलेलं असतं तेव्हा माणसाला म्हणजे व्यक्तीला माणसाचा देह मिळतो. आणि हे म्हणजे एक प्रकारचं स्पेस शटल आहे, मानवी शरीर हे. आणि हे देवाकडे घेऊन जाण्याचं मोठं वाहन आहे. कारण आपल्याला भावभावना कळतात, आपल्याला पापपुण्य कळतं, आपल्याला देवाचा नामजप करायचं कळतं, हे बाकीच्या प्राणीमात्रांना समजत नाही. म्हणून वास्तविक मनुष्याचा जन्म आला की तो कारणी लावला पाहिजे. मग तो सांगतो ही चैतन्य कुणी दिले शरीरामध्ये, देवानीच दिले. हा गणेश आहे, हा सगळ्या चराचर ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे, अशी कुठेही जागा नाही की जिथं तो नाही आहे. तर म्हटलं मी कशाला चिंता करू, मी तर ह्यातनं काही लिप्त नाही बाबा, मला काही याचा संबंध नाही, काय आहे तो गजानन बघेल, करता भोगता तोच आहे, तू दे मला अगदी काळकूट आणून दे. म्हणजे काळकुट्ट असा पण शब्द आहे, काळं म्हणजे हलाहल विष आहे. म्हणजे आत्ता जे मला वाटतं ह्याच्यामध्ये सायनाईड जे म्हणतो आपण की अंगावर एक थेंब पडला तर त्वचा जाळते, तर ते जर चाटलं नुसतं बोटाने तरी माणूस तुरंत मरतो, ते काळकूट असावं, तर ते आणून दे म्हणतो त्याला. मग आई काय करते, देते बाबा त्याला काळकूट आणून देते. कसं या बाईला पण देवावलं देवाला माहिती. पण गजानन मात्र घाईवरला की माझं नाव ह्यानं सोडलं नाही काय झालं तरी, आणि कुठल्याही संकटी हा डगमगला नाही आहे, गणपती आहेच त्याच्या आजूबाजूला. मग त्यानं ते सगळं विषप्राशन केलं. म्हणजे वास्तविक त्याचा त्वचेवर एक थेंब पडला तर अंगाचा दाह होतो. मग राजा विचार करतो की ह्याला काहीच कसं झालं नाही आहे, हा गणपतीचं नाव घेऊन अजून पण नाचतोय कसा काय. मग आता त्याला चैन नाही पडतं जीवाला, ह्याला कसं करून मारलंच पाहिजे, मारलंच पाहिजे. मग सेवकांना सांगतो की जा प्रधानाला बोलवून आणा आणि त्याला म्हणावं जे सैन्य असेल ते घेऊन ताबडतोब इकडे ये. मग तो आला, प्रधान आला पळत पळत, काय झालं बाबा, काय आज्ञा आहे. तर म्हणे या कुपुत्राच्या संयोगाने म्हणजे समोर दिसतोय तर मला चैन नाही पडत आहे, हा कसा दुष्ट माझ्या पोटी जन्मला मला समजत नाही. हे तुम्ही ख्यातिवंत असे महान वीर आहात, तर मी तुम्हाला माझ्या अंतरीचे गुह्य सांगतो की ह्याला तुम्ही आता घ्या, जंगलात जा, कुठेही जा आणि ह्याचं मस्तक छेदा माझ्या आज्ञेनं आणि तुम्ही ह्याला मारून टाका.
रायाची ऐकता वचनोक्ती विरध तो शूनी चित्ती तयासी नमुनी प्रतिज्ञा करती गर्जना करुणी सभेत हरिहरादी सुरासुर आवनीचे सर्व धनुर्धर करू सर्वाचा संहार रक्षण करता तो पुत्राचे अनंत उपाय करून वधूराया तव नंदन आजवरी आम्ही जे बक्षिले तुझे अन्न करू सार्थकता याचे समजते ऐसे वधूर रायासी करुणी नमन राजसुतासी करुणी बंधन रती उचलवणी घातला वाद्यध्वनी धडकला थोर काय जसे युद्धालाच चालले ते एक बारकासा राजकुमार 8-10 वर्षाचा 5 वर्षाचाच सांगितलाय आणि त्याला घेऊन बांधून चालले तर मोठा दळभार घेऊन चाललेत एकदम ह्याच्यामध्ये जंगलामध्ये घेऊन चतुरंग चालला दळभार धुळीने कोंदले आंबर त्याने दिनमणी आच्छादिला म्हणजे एवढी धूळ उडाली की सूर्य पण त्यामध्ये दिसत नाहीये घेऊन या राजसूत सेना चालली ते अद्भुत घोरवनी पातले त्वरित आनंदे करून ते काळी सेना तेव्हा झाली स्थिर वेष्टला सर्वांनी रहूवर ध्वजस्तंभी बांधला राजकुमार दृढबंधन करोनी तेव्हा सायकासन चढून वर्ष ते झाले तीक्ष्ण बाण ते राजनंदने लक्षून भय पावला मानसी मागच्या वेळेस तो एक म्हणालेला आहे की गणेशा मला वाईट वाटतंय की माझा जीवाचं रक्षण करण्यासाठी मी तुला खरं हाक मारली ती माझी चूकच झाली होती आता पुन्हा तेच झालं त्याला रथात गांजून नेला आहे रथामध्ये घालून एका मधलं जो दांडा असतो रथाचा ध्वज त्याला बांधून ठेवला त्याला ध्वजस्तंभाला आणि सगळ्या बाजूने यांनी वेढून त्याला धनुष्यानं बाण सोडायला सुरुवात केली आता बालकच आहे बारकं शेवटी गणेशाचं परत एकदा प्रार्थना करू लागलं तो गणेश नामी रंगली वाणी म्हणे धाव धाव देवा चिंतामणी करू पाहती माझी प्राणहानी रक्षी दास तुझा तू बालका अज्ञान मी किंकर भक्त पालक तू जगदुद्धार विघ्न उद्भवले हे दुर्धर निरसन करी धावणी नरकेसरीची जाणून भक्ती प्रगट झाला श्री गणपती नवल करी जगतपती भक्तरक्ष वया लागून तेव्हा वीर होऊनी क्रोधायमान चापासी चढवणी गुण वर्ष ते झाले दिव्यबाण आकर्ण ओढोनी भगवंते तेव्हा केले अपूर्व चाप सायक छेदले सर्व वीरांचा तेव्हा हरपला गर्व म्हणते विपरीत केवी झाले वीर झाले तेने क्रोधातुर चापी त्वरे लाविती शर कोणी गदा खड्ग घेऊनी सत्वर राजसुतावरी लोटले कोणी परिघासिलता घेऊनी कोणी धरावया धावती सक्रोध एकदाची तेव्हा चोकडनं वेडते झाले राजसुता आणि वार हाका देता महाबळी कृतांताची बसली दातखेळी कापू लागले ते वेळी दिग्गज सारे ते दवा त्याने उजळला से ब्रह्मांड गोळ डळमळू लागले धरातळ आकांत तेव्हा वर्तला प्रबळ सुटला धीर बालकाचा थरथरा कापू लागले शरीर परिवाचेसी वदे लंबोदर म्हणे करता करविता जगदुद्धार लीला तुझी आगम्य सर्वातरी भरला परिपूर्ण रिक्त ठावना त्या वाचून त्याचीच कळाही असे मान मी तो आलिप्त यातून ऐसा हृदय ठसावता निश्चय नामस्मरणी लागला लय जवळी आला प्राणांत समय परी हे न जाणे मानसी सद्भाव भक्ताचा जाणून मनी नवल करे चिंतामणी गुप्त रूपे त्वरे प्रगटोरी सारथी झाला तयाचा आशोवाक दोर धरून त्वरित कुलाल चक्र फिरवीत रथ कोणास तेव्हा न होय व्यक्त सैन्या माझी फिरविता तेव्हा वीर झाले क्रोधातुर सन्मुख लक्षोनी राजकुमार सायक वर्षती अनिवार अतिवेगे करोन्या कुलाल चक्रवत स्यंदन फिरवीतसे गजानन लागून दे रथासी बाण भक्ता अंगी सर्वता वदावया राजसूत सायक वर्षती ते अद्भुत ते स्ववीरासी लागती समस्त तेने वीर व्याकुळ झाले सर्वा ठाई दिसे राजतनय एकमेकास क्रोधे मारती घाय तेने सेनेचा झाला क्षय एकचे आकांत वर्तला लीला लागवी एकदंत स्थिर केला तेव्हा रथ त्यावर लक्षण राजसूत सायक अनिवार वर्षती शस्त्रास्त्राचा महापूर एकदाचीच हो कडून वर्षती वीर सिंहनाद करुणी थोर वेडला कुमर रायाचा रक्षावया स्वभक्ताप्रती नवल करी श्री गणपती परशु टाकला त्वरित गती अस्त्रदाळ सर्व निवारावया तेज फाकले अति अद्भुत दशदिशा उजळल्या समस्त तेजे हिंद झाले शशीमित्र कडकडाटे नभ कोंदले
ज्वाळा चौकडे धावती, वने उपवने दग्ध होती, सैनिक तेव्हा वेगे पळती, आकांत थोर वर्तला, समस्त वीर हे लक्षिता नेत्री, आश्चर्य पावले बहुत चित्ती, कोण रक्षितसे यया प्रती, हे नकळेची सर्वता, थोर उद्भवले हे विघ्न, याचे न होय कदा शमन, ज्वाळाच्या योगे करून होईल अंत सकळाचा, समस्ती विचार करून चित्ती, राजसुतासी त्यागुण पळती, वेगे येऊन या सभेप्रती, रायासन मुनी सर्व सांगे, राया आज्ञा पिले तू आम्हासी, वदावया स्वसुतासी, आम्ही घेऊन गेलो तयासी, घोर काननी तव आज्ञे, तेव्हा समूळ कथिला वृत्तांत, न मरे कदा तुझा सूत, आम्ही उपाय केले बहुत, हनन करावया तव पुत्राचे, वध आम्ही करावया प्रवर्तता, तयासी असे कोणी रक्षिता, गोचर नसे तो तत्वता, सामर्थ्य अद्भुत तयाचे, करता आम्ही शरसंधान, अकस्मात छेदले सर्व शस्त्रे बाण, आपोआप तेज वाढले महान, दाहकत्व त्याचे न सहावे, भूमीतून ज्वाळा निगती, समूळ वृक्ष दग्ध होती, तेव्हा त्या त्यागुनिया तो पुत्राप्रती, जीव घेऊन पळालो, दीनवाणे वदता वीर, राव झाला से क्रोधातुर, म्हणे आताची वदितो स्वकुमर, वनी जाऊन ते काळी, इकडे त्यागुनी जाता समस्त वीर, नवल करतसे एकदंत, बंधनापासून तया करता मुक्त, नरकेसरी आनंदला, आल्हाद तेव्हा पावला चित्ती, म्हणे दयाळू माझा श्री गणपती, रक्षितसे या दासा प्रती, संकटी वेगे धावोनी, ऐसे वदनी ऐकोनी स्वमनी, रतास आला सभास्थानी, राये तयासी लक्षिता नयनी, क्रोधायमान झाला, सन्मुख पितयासी लक्षून, वेगे उतरला रथातून, तेव्हा शुभ्रसेन तप्त होऊन, समीपतयाच्या पातला, खड्ग घेऊन या हाती, सक्रोधे वदे पुत्राप्रती, आता वदितो मी तुझ निश्चिती, दावी गणपती कुठे तो, पुत्र नव्हेस तू वैरी महान, या खड्गाद्वारे छेदतो मान, महापापी तू दुर्जन, न पाहावे वदन पै तुझे, परी कोण करतो तुझे रक्षण, पाहतो तयाची अंगवण, तुवा कष्ट दिदले मज लागून, करतो वद ये काळी, आता रक्षण करता जो का तुझसी, तो त्वरे धावे आता मजसी, प्रथम वधुनी तयासी, मग तुझ लागी वधीन मी, याचे अखंड करता नामस्मरण, तो दावी वेगे गजानन, नातरे करतो आता हनन, सर्वा देखत ये काळी, पितयाची ऐकता वाणी, नरकेसरी आनंदला मनी, सुहास्य वदन करुणी, नमन करुणी बोलत, परब्रह्म जो ब्रह्मणस्पती, जगदात्मा जो श्री गणपती, त्याची कदा न होय प्राप्ती, यत्न करता भवसाल, परिजळी काष्टी जो भरला पूर्ण, तया वाचून नसे रिक्त स्थान, त्याच्या सत्ते वाचून न हाले पान वृक्षाचे, अनंत ह्या वस्तू मात्री, तयाचीच असे सर्व शक्ती, यात दाविता नये तया प्रती, विश्वात्मा तो विश्वेश, ऐसा एक देव लंबोदर, त्याचा भक्तीत होता तत्पर, सच्चिद घंतो दयासागर, करीत रक्षण भक्ताचे, तरी करता रायाची भक्ती, दयासागर तो श्री गणपती, पूर्वित भक्ताची मनोवृत्ती, चित्ती त्वरे प्रगटोनी, भक्ती वाचून दृश्य पाही, न होय कदा कालत्रयी, भक्तियोगे लवलाही, दृश्य होतसे भक्तासी, यास्तव राया तू सुजान, सद्भावे करी नामस्मरण, दयासागर तो गजानन, दृश्य होईल तुझ भक्तीने, पुत्रमुखीचे ऐकता वचन, त्याने राव झाला क्रोधायमान, खड्ग हस्त उचलून, वदता झाला क्रोधायमान, फार झालासी तू वाचाळ, माते माहीत असे हे सकळ, सर्वातरी भरला तुझा जो भक्त पाळ, तो मज दावी त्वरे आता, जळी काष्टी पाशाणी, तुझा देव असेल कोणी, तया आता या शस्त्राधारे करुणी, उदया आणि ये काळी, त्या कोणत्या असे तो वस्तूत, दाखवी तया माते त्वरित, शस्त्राघाये उभयताचा करिनांत, क्षण एक न लागता, मी असे गावनीपती, जगी असे माझी ख्याती, तरी दावी आता मज गणपती, जीवा निर्जीवा माझारी, सिंहासनी मी आरूढता, समस्त पदी ठेविती माझ्या माथा, सर्वातरी असे माझी सत्ता, पाळतो जगासी मी साच, तरी असे काय ह्या सिंहासनी, तरी काढून दावी तू यातुनी, तो प्रगट न होता एक क्षणी, छेदीन मस्तक तुझे मी,
तुझ्या दैवताचे कोठे स्थान, ते आता दाखवी प्रगट करून. वदता असे शुभ्रसेन, तप्त झाला ते काळी. पित्याचे ऐकोनी वचनोक्ती, नरकेसरी हर्षला चित्ती. नमुनी रायाप्रती वदता झाला आनंदे. सिंहासनी असे हा गजानन, या योगे राया तुझला मान. तो यात नसता जरी चैतन्य घन, तरी कोणी न पूजिती तुझसी लागी. राया तुझ्या वसे हृदय भुवनी, यास्तव बैसतोसी सिंहासनी. त्यात पूर्वदत्त तुझे बनूनी, अधिकार दिला तयाने. खास असे तो या सिंहासनात, तू तयासी खड्गधारे काढी त्वरित. पूर्ण करुणी घ्याई स्वहेत, निश्चयसी जाण राया. पुत्रमुखाचे ऐकता वचन, राव झाला क्रोधायमान. आरक्त करोनिया नयन, पुत्रा सन्मुख पातला. त्वरे तयाचा धरुणी हस्त, वदता झाला क्रोधयुक्त. दावा माते तव दैवत, सिंहासनी कैसे ते. दृश्य न होता ह्या सिंहासनी, करीन तुझी मी प्राणहानी. ऐसे तयासी वधुनी, सिंहासना समीप पातला. खड्ग घाय हाणता सिंहासनी, द्वय शकले झाली तक्षणी. तेव्हा नवल करतसे चिंतामणी, प्रगट झाला से भक्तवचने. ते जे फाकल्या ते अद्भुत, दशदिशा उजळल्या समस्त. सभाजन झाले भयभीत, लक्षिता नये स्वरूपासी. चतुर्भाऊ गजवदन, सरळ शुंडालंबायमान. पितांबर मयूरवाहन, आयुधे करी शोभती. द्वय शकलावरी बैसोन, करी धरला शुभ्रसेन. तळहस्तावरी घेऊनी, चूर्ण केला दाबोनी. शेवटाकिता धरेवरी, सभाजन भ्याले सर्वातरी. तेव्हा आनंदुनी नरकेसरी, चरणी लागला सद्भावे. मानस पूजा करुणी अंतरी, दुर्वांकुर अर्पिला मस्तकावरी. तेव्हा संतुष्ट होऊनी विघ्नारी, आलिंगित से तयासी. तेव्हा इंदुमती सकळता वृत्तांत, सभेसी प्रगटला एकदंत. चित्ती झाली हर्षपरित, सभास्थानी पातली. देवास लक्षिता सिंहासनी, प्रेमांबुधारा लोटल्या नयनी. सद्गत झाले अंतःकरणी, धरी चरण सद्भावे. सन्मुख उभी राहून, वदे आनंदे हस्त जोडन. दयाळू तू गजवदन, झालासी दृश्या जिमाते. साधल्या जरी तपाच्या कोटी, तरी कदा न होय तुझी या भेटी. ते तू दैवे भेटलासी जगजेठी, दैवयोगे करुणी. भाग्य माझे आजी उदया आले, दृष्टी लक्षिली तव पाऊले. मनोगत सर्व पूर्ण झाले, हेतन उरला चित्ती काही. तव भक्तीचा महिमा थोर, केला ती येणे हा उपकार. पतीचा झाला आजी उद्धार, तव भक्तीच्या योगाने. पतीच होऊन तव दर्शन, तुझ्या हस्ती पावला निधन. आजी या योगे करून, अचळ स्थान पावला. तरी पावावया पद निर्वाण, पती शवा संगे करते सहगमन. स्वमुखे ऐसे वधून, धरी चरण सद्भावे. इच्छा पूर्ण करी ही गणपती, शरण आले मी पायाप्रती. जाणून तयेची सदृढ भक्ती, तुष्ट झाला गजवदन. म्हणे उद्भवली जी तुझी या चित्ता, ती पूर्ण करुणी घेई आता. सतीने सुशब्द ऐकता, आनंद पावली अंतरी. दृष्टी लागून मोक्षदानी, अढळ स्थापिला हृदय भुवनी. गुप्त झाला तेव्हा चिंतामणी, सती मनी आनंदली. पतीचे शव घालून शिबिकेत, संगे निघाले पुत्राप्त. गंगा तटी पातले त्वरित, करीत सिद्धता सर्वही. चिता रचून या स्वहस्ती, शव ठेविले तयेवरती. तेव्हा दाने देऊन या विप्राप्रती, सुवासिनी सर्व पूजल्या. पंचारती घेऊन करी, उभी राहिली धर्मशिळेवरी. सद्गत होऊन अंतरी, ओवाळी तसे पतीसी. अंकी घेऊन पतीचे शिर, चितेसी लावला वैश्वानर. ज्वाळा धडकल्या थोर, दाटला धूम्र नभोवतरी. सद्भाव सतीचा जाणून चित्ती, नवल करी श्री गणपती. ज्वाळा धावती ज्या गगनपंथी, अद्भुत करी ते काळी. इंदुमतीच शुभ्रसेन, उभयता निघाले आग्नेतून. पुत्रासन्मुख लक्षून, आलिंगिती तयास प्रेमे. उदरी येऊनी साचार, केलासे आमचा उद्धार. दृश्य करून या लंबोदर, भावसागरासी वारिले. वदता ऐसे शुभ्रसेन, देवे त्वरे धाडले विमान. हे लक्षिता सकळ जन, आश्चर्यमनी पावले. संतुष्ट होऊन श्री गणपती, स्वदूत केला रायाप्रती. चतुर्बाहू विराजती, बैसविती दूत विमानी. इंदुमती हर्षली चित्तात, बैसता आनंदे विमानात. तेव्हा विमान गेले नभोदरात, अतिवेगे करोनी.
नेवणी स्वानंद पदाप्रती अखंड स्थापिले उभयताप्रती धन्य नर केसरी भक्त सुमती केला उद्धार उभयांचा बैसोनी राव जाता विमानी प्रजानंद आनंदले मनी तेव्हा सचिवे नर केसरी प्रार्थने सिंहासनी बैसविती तेव्हा डांगोरा पिटून नगरात केले सकळासी गणेश भक्त गणेश मंदिरे अपरिमित रत्न जडत निर्मिली स्थळोस्थळी स्थापोनी गणेश मूर्ती सर्व करती गणेश भक्ती संकष्टी अर्चिती मंगलमूर्ती चंद्रोदयी आनंदे सर्वाचे मुखी नामस्मरण घरोघरी होय नित्य कीर्तन त्या योगे करोनिया जाण अल्पकाळी मृत्यून येती वेळेचे वेळी घनवर्षत कवनासी दुःख संकट न होय प्राप्त अतीताचे करती आतिथ्य अन्नवस्त्र अर्पिती दुर्बळासी स्वधर्मे सर्व वर्तती राजाज्ञा सर्व पाळिती रावरक्षा सर्वाप्रती संकट समय लक्षुनी दानधर्म देवतार्चन घरोघरी होय संपूर्ण रावई पर दुःखाते लक्षून काया वाचा देह जिजवी श्रवण करता आहे भक्तचरित्र सर्व संकटातून होय मुक्त पूर्ण होय मनोगत स्वसुखासी प्राप्त होय भक्त अभिमानी श्री गजानन भक्ताचे करी संरक्षण सद्भाव मनी जाणून करी सावली कृपेची जेवी रक्षिला नरकेसरी तेवी खटसांगरायासी रक्षिले समरी शापमुक्त केलासे निर्धारी पुंजिका स्थळासी निज कृपे कृष्ण अर्जुनाचा केला गर्वहरण सत्कथा ही परम पावन पुढील अध्याय निरूपण श्रवण करा आदरे गणेश कथा ही परम पावन पापसमूळ होय निरसन स्वयंवदलासे गजानन भक्त मनोरथ वसोनी धुंडी धुंडीशा पायी होता लीन दयाळू देव हा सनातन अखंड हृदय भुवनी बसून रसाळ शब्द वदवी तसे इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ गणेश पुराण आदी गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त अष्टत्रिशंतीतम अध्याय रसाळ हा. आता आपल्यालाही भक्त प्रल्हादाचीच कथा वाटते, कारण त्या समान कथा आपण आधी ऐकलेली आहे. मग आता ते सगळे प्रजाजन उठले, प्रजाजन नाही ते सैनिक उठले, जंगलात घेऊन गेले. तिथं त्याला त्या रथाचा जो मधला स्तंभ असतो त्याला बांधला, वेगळे बाण सोडायला लागले सगळे. मग ते घाबरलं, शेवटी लहान होता, थरथर कापायला लागला आणि गजाननाची प्रार्थना करायला लागला की गणपती आता तूच तुझ्या भक्ताला वाचव बाबा. मग गणपतीनं काय केलं, तिथं मोठ्या ज्वाळा सुटल्या, तिथं मोठा धुम्र झाला आधी सगळा. मग हे पळालेले ना एकदा, मग तिथं सगळ्यांची बाण तोडले, सगळे परशू सोडला आपला, बाण तोडले, धनुष्य तोडली. पुन्हा पुन्हा तेच आहे वर्णन की बाण धनुष्य लढाई बिडाई सगळं चालूच आहे सारखं. आणि मग शेवटी असा परशू टाकल्यावरती जसं काय कडकडाट सगळं ब्रह्मांड गोळ तेव्हा थरथरायला लागला. आणि मग मात्र सगळे पळत सुटले, मोठ्या ज्वाळा सुटल्या. तर म्हणे आम्ही घाबरून आलो बाबा, त्याला सोडला. मध्ये गणपती काय झाला, त्याच्या रथावरती बसला आणि कुल्हाल म्हणजे कुंभार जसं आपलं चाक फिरवतो तसं गर 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 तो रथ फिरवत होता. कुणाला समजतच नाही की नक्की काय चाललंय, कोण होतंय, ह्याला कोण सारखं वाचवतंय. सगळे सिंहनाद करून त्याच्या अंगावरती पुन्हा पुन्हा जात आहेत आणि गणपती त्याचं रक्षण सगळीकडं करत आहे. मग म्हणले आता बाबा ह्याला जर नाही मारलं तर आपला अंत होईल. आणि मोठं प्रचंड तेज फाकलं त्या परशुमुळं, ह्यांच्या डोळ्याला काही सहन होईना. मग हे पळाले आणि राजाला येऊन पुन्हा सगळं सांगितलं. मग ह्याला मुक्त केला बंधनातून, तो रथ घेतला आणि पुन्हा तो आपल्या बापाच्या समोर आला. म्हणे भूमीतनं ज्वाळा निघतायत, आकाशातनं ज्वाळा निघतायत, वृक्ष मोडून पडतायत, म्हणून आम्ही बाबा पळून आलो, आमच्याच्यानं काय तुझ्या पुत्राला मारणं होत नाही आहे. मग आता क्रोधायमान झाला, खड्ग घेऊन अंगावर धावला राजा आणि त्याला म्हणला तू पुत्र नाही, तू माझा वैरी आहेस, पहिलं तुझाच वध करतो मी. कुठे आहे तुझा, ज्याचं नामस्मरण सदैव करतोस तो तुझा गणपती मला दाखव. मग तो मुलगा तर काय, त्याला तेच पाहिजे होतं. तो आनंदला आणि म्हटला असं नाही मिळत, तू पण त्याचं नाव घे, त्याची भक्ती कर, तर तुला तो मिळेल, बापाला सांगतो. मग त्याला अजूनच राग येतो की हा मला अजून नाव घ्यायला सांगतो म्हणजे काय. तर म्हणे कुठं आहे, तर म्हणे जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडं तो भरलेला आहे. मग आता तशी तिकडं त्या हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली आणि 2 तुकडे करून आतून जसा नरसिंह बाहेर आलेला आहे, तर तसा इथं ते म्हणे या सिंहासनात आहे का, तर हो म्हणे.
त्या सिंहासनात तो आहे म्हणूनच तू त्या सिंहासनावर बसतोयस, किंवा तुला तुझ्या आदल्या जन्मीच्या पुण्याईनं ते सिंहासन मिळालेलं आहे. बघ म्हणे, यातनं नाही मिळाला तर तुझं मस्तक छेदून टाकीन. तर म्हणे बघ मिळतो की नाही, आहे म्हणे. मग त्यानं तलवार घेतली आणि सिंहासनाचे 2 तुकडे केले. बरोबर कडकडाट झाला आणि आतून गणपती बाहेर आलेला आहे. मग गणपती काय केला, त्या दोन्ही तुकड्यावरती उभा आहे. सिंहासनाचे जे 2 तुकडे झालेत त्याच्यामध्ये तो बसलेला आहे किंवा उभा आहे. चतुर्भुज आहे, लांब सोंड आहे, पितांबर आहे, मयुरावर बसलेला आहे. मग त्यानं काय केलं, त्या 2 शकलावरी बसलाय आणि त्याला तर हातात धरला आणि चूर्णच केला, त्याला दाबूनच टाकला आणि धरणीवर फेकून दिला. कुणाला? शुभ्रसेनाला. मग या मुलांनी गोड बोलून मानसपूजा केली त्याची, त्याच्या मस्तकावर दुर्वा अर्पण केल्या. तेव्हा तो थोडा संतोष पावला. मग ते इंदुमतीला कळलं, राणीला. मग ती पण आली धावत पळत, त्याचं दर्शन घेतलं. ती भक्त होती तशी गणपतीची. म्हणे माझ्या इच्छा आज पूर्ण झाल्या आहेत गणपती, तर आता म्हणे मी त्याच्याबरोबर ती त्या माझ्या पतीच्या शवावरती सती जाते. ज्याला म्हणे तुझ्या हातून मरण मिळालं आहे तर त्याला तू तुझं स्थान दिलं आहे, मला माहीत आहे, तर मला पण ते स्थान दे. मग गणेशानं सांगितलं ठीक आहे, तुझं इच्छा तू पूर्ण कर. मग गणपती तिथून अंतर्धान पावला. मग हिनं पतीचं शव आहे ते पालखीमध्ये घातलं, बाहेर गेले. मग ते एक धर्मशिळा असते गावाच्या बाहेर, त्या शिळेवरती उभं राहून सगळ्यांना दान वगैरे द्यायचं, पतीला ओवाळायचं आणि मग त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन चितेवरती बसायचं. जिवंत बाईने मेलेल्या नवऱ्यासाठी जाळायचं. आता मग त्या ज्वाळा धडकल्या, मोठा धूर त्याचा निघाला आहे. आणि मग त्याने काय, गजाननाने काय केलं, तर त्या दोघांना रूप दिलं, मानवी रूप दिलं त्या अग्नीतून. आणि मग ते आपल्या पुत्रासमोर आले, पुत्राला जवळ घेतलं. मग त्याने पण नमस्कार केला. लोकांना मोठं आश्चर्य वाटतं की हा एवढा वाईट होता तरी ह्याला कसं काय सद्गती मिळाली, तर ती मुलामुळं, त्याच्या बापामुळं आणि आदल्या जन्मीच्या पुण्याईमुळं मिळालेली आहे. मग त्यांच्यासाठी विमान आलं, त्या विमानात बसून दोघे उभयता आनंदाने गेलेले आहेत. आता पुढची जी काही रसाळ कथा आहे खटसांगरायाची, त्याला कसं समरणांगणामध्ये रक्षण केलं आहे त्याचं, तर त्याने कृष्ण अर्जुनाचा कसा गर्वहरण केला, ही कथा पुढील अध्यायामध्ये आता आहे, ती आपण पुढे पाहूया. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे अष्टत्रिशोत्तम अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.